दंडोत प्रणाम. मायबापो, आपण या सृष्टीमध्ये अनंत कोटी वर्षापासून फिरवत आहोत. कधी स्वर्गाला जातो, कधी नरकाला जातो, कधी ह्या मानव देहात येतो आणि कधी देवतेच्या मोक्षाला पण जातो. आणि परंतु आपण ह्या जन्मात आल्यानंतर, मनुष्य देह लाभल्यानंतर आपल्या पुढं दोन पर्याय उभे राहतात. एक पर्याय आहे तो म्हणजे परमार्थ आणि दुसरा पर्याय आहे संसार. 99% लोक संसारात पडतात आणि क्वचित एखादा टक्के लोक परमार्थाच्या नादी लागतात. आणि हे संसारात पडलेले जे लोक आहेत ते संसाराच्या लोकाव्यतिरिक्त आणि संसाराव्यतिरिक्त कोणतीही गोष्ट करत नाही, कोणाचं हे ऐकत नाही. संत येतात, सांगून जातात आपल्याला, पण आपण त्याचं ऐकत नाहीत. श्रीकृष्ण महाराज आले, आपल्याला गीता सांगून गेले, आपण ऐकलं नाही त्याचं. भगवान श्री चक्रधर स्वामी महाराज आले, आपल्याला म्हणले अनुसारा, पण आपण अनुसरत नाहीत, ऐकत नाही त्याचं. तर मायबाबा, असे सर्वच संत लोक आपल्याला सांगतात की तुम्ही तुम्ही परमार्थात या, परमार्थ करा, संसार खोटा आहे असं सगळेच जण सांगतात, सर्वच संत. परंतु आपण त्याचं न ऐकता आपण संसारामध्ये तल्लीन होतो, संसारात काही सोडत नाहीत. जीवे मरेपरी त्रासे न विषयाशी गा, असं ते म्हणले. संत म्हणतात की पहिली बाळ जसे आई बा हेच विषय. पहिल्यानं आपल्याला आईचंच वेळ असते लहानपणी. आई कुठं गेली की आईच्या संगच जातं. पहिले बाळ दिसे आई बा हेच पिसे, मग ते सरे, मग स्त्री मांसे भुलून टाके. मग पत्नीच्या नादी लागतो, तिच्या मांसाला भुलून जातो, तिच्या स्वरूपाला, तिच्या याला भुलून जातो. स्त्री मांसे भुलून टाके आणि मग विषय भोगत राहतो. आणि स्त्री मांसे भुलून टाके आणि स्त्री भोगता ठावो, वृद्धापे लागो येऊ. आणि भोगत आपल्याला वृद्धपणा येतो, म्हातारपण येते, वृद्धापे लागो येऊ. आणि मग वृद्धापे आल्यावर तरी आपण परमेश्वराकडे जातो का, परमेश्वरावर प्रेम करतो का? नाही. वृद्धापे लागे हो, पण तेच परिभाव बाळकाशी आणि बाळकावर आपण तोच भाव बाळकावर आणतो, लहान आपल्या नातवंड्याला खेळत बसतो मायबाबा, परंतु परमेश्वराला ऐकत नाही. तोच परिभाव प्रेमभाव बाळकाशी आणि आंधळे व्याले जसे. जसं काय एखाद्या बाईला आंधळं लेकरू हवा आणि ते लेकरू ते घर सोडून जाऊच नाही, आंधळे व्याले तैसे बाळे परिवशी. त्या बाळावर माया करतो आणि जीवे मरेपरी न त्रासी विषयाचा. जीवाला मरतो परंतु त्या विषयाला त्रासत नाही. कसा त्रासत नाही आपल्याला प्रमाण देऊन सांगतात. तर सर्वज्ञ हे आपल्याला प्रमाण देऊन संत ज्ञानेश्वर माऊली सांगतात. ते म्हणतात बेंडूक सापाची या तोंडी. जसा बेंडक सापाला गिळतो, सापकाला बेंडूक गिळतो आणि बेंडकाला साप गिळतो, बेंडूक सापाची या तोंडी जात असे सबुडबुडी. तर सगळं शरीर त्याचं त्या बेंडकाच्या तोंडात जातं आहे, फक्त त्याचं तोंड बाहेर राहतं आहे. बेंडूक सापाची या तोंडी जात असे सबुडबुडी, परितो मोक्षिक्या कोडी स्मरे ना काही. पण समोर आलेल्या त्या माश्या तो खाण्याचा प्रयत्न करतोच बेंडूक. त्याप्रमाणे मायबापो, माणसाची गत आहे. कितीही आपल्याला म्हातारपण येऊ द्या, आपल्याला घरच्यानं किंचितही भाव न देऊ द्या, किंचितही आपली गैरसोय करू द्या, त्यानं आपल्याला कसं बी वागू द्या, तरीही आपण संसार सोडायला तयार नसतो. जसं आंधळं लेकरू घर सोडून जातच नाही त्या आईला, तसं आपण ह्या संसाराला सोडून जातच नाहीत मायबाबा. पण आपल्याला संसाराला धरले का मला सांगा, का तुम्ही संसाराला धरले? तुम्हाला संसारानं धरलेलं नाही, संसारानं तुम्हाला धरलेलं नाही, तुम्ही संसाराला धरले. मायबाबा, तुम्ही जर निश्चय केला की जातो मी मथुरेला, जातो मी गोकुळाला, आता अजून माझं शरीर चांगलं आहे, मी फिरू शकतो, आणि मग तुम्ही जर गेले तर तुमचा फायदाच होतो, वाईट होत नाही तुमचं. अहो, काही लोक पंढरपूरला जातात झेंडे घेऊन, काय 60-70 वर्षाचे असतात, पण ते नुसता लाल झेंडा घेऊन गेले तरी त्याचं पोटाला कमी पडत नाही. त्याप्रमाणे पण घरी लाता खाण्यापेक्षा तो झेंडा घेऊन गेलेलं बरं का नाही मायबापो. परंतु हा माणूस बेंडूक सापाची आतोंडी
जा तसे बुडबुडी. हे बेडूक सापाच्या तोंडात जातो, परंतु पुढं आलेल्या माशा खाण्याचा तो प्रयत्न करतोच करतो. मायबाबो, आता हे आपल्या सगळ्याचीच अवस्था आहे, आपल्या सगळ्या लोकांची अवस्था आहे. परंतु आपण नाही का, हा संसार आपण दुःखमूळ आहे, इथं आपण मरतो. अहो, घरी मारण्यापेक्षा बाहेर मारा ना जाऊन. काशीला जाऊन मारा, पण काशीला जाऊन मेलं तर फायदा तरी होईल तुमचा. परंतु आपण घरीतच मरतो. घरी मरू नका, निघा घरून, जा काशीला, जा पंढरपूरला, जा तिकडं काही तरी करा, कर्तृत्व करा आणि मरा बापो. परमेश्वराचं चिंतन करा, परमेश्वराच्या मागेला साधू संतांची सेवा करा. गहन लोक येतं तुम्हाला संग ठेवणारे, जा आणि तसेच सेवा करा, परंतु घरी मरू नका. आणि त्या मक्षिकाच्या कोडी स्मरे नका, आणि त्या मक्षिकाच्या म्हणजे वाईट कामाच्या नादी तुम्ही लागू नका. हे सोडून द्या संसार आणि चला संसार याला जा. आणि संताईचं 60 वर्ष झालं तरी नंतर तरी ऐका मायबाबो. नंतर बी आपण संताईचं ऐकत नाहीत आणि संताचं न ऐकता आपण काय करतो, मग संसारातच गुंतलेलो राहतो. पण आपण कवर करणारे संसार, कवर काम करणारे संसाराचं त्याची बी एक सीमा असते ना, तर ती सीमा आपण उभय जरट होतो आणि मग संसाराच्या लागी राहत नाहीत आणि परमार्थाच्या लागी राहत नाहीत आणि मग नाही का घरीच मरतो आपण. आपल्याला तिथं काही व्हॅल्यू नसतो, काही किंमत नसते, परंतु आपण तिथंच मरतो. तर पण तशा अपमानित जीवन जगण्यापेक्षा बाहेर निघून जर आपण गेलोत पंढरपूरला, गेलोत काशीला, गेलोत द्वारकेला, गेलोत कुठं, तर आपला काही अडकत नाही. आपलं पोट भरल्या जातंच. पण माणूस आपला देवावर भरोसा नाही हो, पण भरोसा धरा आणि काहीतरी कर्तृत्व करून दाखवा, अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन आणि तुमची रजा घेईल. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम. आणि ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, अशी विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.